सुनी न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट असणार आहे ते आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की रात्रीला संपूर्ण जिल्ह्याच्या ज्या मीटिंग्स आहेत त्या ऑनलाईन मीटिंग आपल्या माध्यमातून घेण्यात आल्या आणि त्यामध्ये ही मीटिंग कशासाठी होत्या तर आपण 4 तारखेला जो महामोर्चाचं नियोजन केलेलं आहे, जे हरिभाऊ राठोड आहे यांनी महामोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनासाठी आपले सर्व विद्यार्थी जे आहेत युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 1,10,000 विद्यार्थी जे काम करत आहेत. काही विद्यार्थ्यांचा जो कार्यकाळ आहे हा फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे, काहींचा मार्च मध्ये तर काहींचा एप्रिल मध्ये. असे टोटल 1,10,000 विद्यार्थी वर्क करत आहेत आणि काम करत आहेत. मग या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर यांच्याकडे पर्याय नाही, हे पुन्हा बेरोजगार होणार आहेत. सर्टिफिकेट देऊनही हे बेरोजगारच राहणार आहेत. यांना नेमकी नियुक्ती कुठे मिळणार आहे? यांना पुन्हा कार्यकाळ वाढवायचा का? यांच्या 10% जागा यांच्यासाठी शासनाचे जे काही नोकर भरती होणार आहे त्यामध्ये रिक्त ठेवायच्या का, ह्या राखीव ठेवायच्या का, या संदर्भात जेवढे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी आपण पुन्हा महामोर्चा आपण आयोजित केलेला आहे आणि हा महामोर्चा नेतृत्व आहे हरिभाऊ राठोड यांचं. आणि याकरिता संपूर्ण जिल्ह्याचा जो मागचा जो मोर्चा झाला त्यामध्ये आपण जिल्ह्याचे 2-2 जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आपण जिल्ह्यातून प्रतिनिधी निवडले होते आणि प्रतिनिधीकडे सर्व जबाबदारी दिली होती. मग वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे विद्यार्थी जमा झाले त्या सर्व विद्यार्थ्यांना रात्री काय केलं त्यांनी की सर्वांनी अपडेट देण्यासाठी आपल्याला येणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यामधून तरी 10-10, 20-20 विद्यार्थी येणं गरजेचं आहे आणि तालुक्यात मधूनही तेवढेच विद्यार्थी येणं गरजेचं असणार आहे, कारण त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा लढा आपल्या सर्वांचा लढा असणार आहे. आपण जर जिंकलो तर कार्यकाळ वाढणार आहे, आपला जीवनाची रोजीरोटी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी कोणी नेतृत्व करत आहे तर या नेतृत्वाला आपल्याला सपोर्ट करणं, याला दुजोरा देणं आणि त्यात साथ देणं हे गरजेचं असणार आहे. परंतु आपले जे विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणतंही कारण दाखवू नका, कारण हा जो मोर्चा आहे हा मोर्चाला आपल्याला जाणं गरजेचंच आहे. 4 तारखेला जो मोर्चा आहे जाणं गरजेचं आहे. मग जाणं गरजेचं का आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे की महाराष्ट्रात जे 1,10,000 विद्यार्थी आहेत त्यातील 99 तरी 50% तरी विद्यार्थी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. याच्या मागचं उदाहरण हे आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कॅबिनेटची जी बैठक आहे ती कॅबिनेटची बैठक 5 तारखेला असणार आहे. मग 5 तारखेला कॅबिनेटची बैठक असल्यामुळे संपूर्ण मंत्री महोदय आणि बाकीचे जेवढे काही आमदार असतील किंवा इतर जे काही व्यक्ती असतील, म्हणजे जे कॅबिनेट मधले जेवढे काही मंत्री असतील ते संपूर्ण मंत्री कुठे असणार आहेत तर मुंबईत असणार आहे. मुंबईत असल्यानंतर हा जो मोर्चा असणार आहे हा आझाद मैदानावर मोर्चा असणार आहे. मग आझाद मैदानावर मोर्चा असल्यामुळे हा जो मॉब असणार आहे, आपली जी लोकसंख्या जी दिसणार आहे, आपल्या विद्यार्थ्यांचा जो काही बेरोजगारांचा जो आणि युवा प्रशिक्षणार्थींचा जो काही मोर्चा आहे हा लक्ष वेधून घेणार आहे. लक्ष वेधल्यानंतर जे काही कॅबिनेट मंत्री आहेत यावर आपला नक्कीच विचार करणार आहेत, आपला जो विषय आहे यावर नक्कीच विचार करणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्येच न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता हा आटापिटा संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधी सोबतच तुम्ही स्वतः जिल्हा प्रतिनिधी म्हणून समजून घ्या आणि इतर जे विद्यार्थी आहेत तालुक्यातले त्यांनाही आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण याशिवाय पर्याय नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण हे जर तुम्ही आता करणार नाही, तुम्ही जर विचार कराल की मला अजून 2 महिने वेळ आहे, मला 3 महिने वेळ आहे, मी कशाला जाऊ, आपली कारण असतात, माझी तब्येत बरोबर नाही आहे, मला कुठतरी इमर्जन्सी काम आलेलं आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी जाऊन काय करू, माझा मित्र गेला तरी बरं होईल, हे जर प्रश्न तुम्ही जर डोक्यात आणाल विद्यार्थी मित्रांनो तर हे होणार नाही. कारण प्रश्न सर्वांचा आहे आणि त्यासाठी लढा देणंही सर्वांनीच समोर येणं गरजेचं असणार आहे. कारण हरिभाऊ राठोड यांचा प्रश्न नाही तर हा प्रश्न आहे तुमच्या सर्वांचा. ते नेतृत्व समोर आलं म्हणून तुम्ही लढा उभारताय, नाहीतर आपल्याला कोणी नेतृत्व द्यायला तयार नव्हतं, कारण आपण विद्यार्थी नेतृत्व निर्माण करू शकत नव्हतो. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे काही शासन निर्णय आहे, जे काही परिपत्रक आहे, जे काही आयुक्तांनी काढलेले शिफारस पत्र आहे, या सर्व संदर्भाने त्या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे आणि नक्कीच आझाद मैदानावर कॅबिनेट मधले कोणी ना कोणीतरी मंत्री हे आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि यावरती नक्कीच तोडगा निघेल विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तोडगा निघाला नाही तर हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं आहे की 5 तारखेला जर ते भेटायला आले नाही तर 4 तारखेला जर भेटायला आले नाही तर 5 तारखेपासून आपल्याला साखळी उपोषण त्याच ठिकाणी सुरू करायचं आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी असणार आहेत त्या जिल्ह्यांमध्येही ते विद्यार्थी साखळी उपोषण करणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. यासाठीचा हा अपडेट करणं गरजेचं होतं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण सर्वांनी मुंबईला येणं गरजेचं आहे,
कारण प्रश्न आपला आहे, समस्या आपली आहे, त्यावर निर्णय सुद्धा आपण घेण्यासाठी सरकारला बाध्य करणार आहोत आणि त्याशिवाय GR काढल्याशिवाय आपण मागे हटायचं नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. याकरिताच हे आजचं अपडेट होतं. आपल्याला हा अपडेट कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.